नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर भारतामध्ये सगळीकडेच गणपती बसले आहेत आणि आमचे US फ्रेंड आहेत, त्यांच्या घरी पण गणपती त्यांनी बसवला होता। तर ते त्यांनी आम्ही काय काय केलं त्यांच्या घरी आणि कसं आम्ही सेलिब्रेट केलं गणेश चतुर्थी हे तुम्हाला आता मी दाखवतो। तर जी आमच्या अपार्टमेंटमध्ये जी काकी आहे त्यांनी शाडूची मूर्ती आणली होती आणि तीच अशी पेंट केली होती घरी। त्यांनी स्वतः कलर दिला आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आणि छान अशी मूर्ती तयार झाली। त्यानंतर मी ते गणपती स्तोत्र म्हटलं। देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासे स्मरे नित्यं आयुर्भामात् सिद्धे त्वं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं उग्रं कृष्णपिण्डाख्यं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं मौतमं च चतुरं निकटदेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूपवर्णं च चाशं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशे गणपते द्वादशे तु गजाननं दाशेत्राणि नामानि प्रसन्ते पठेतरा न च विघ्नभये तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धना पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गती जपेंद्र गणपती स्तोत्रं षड्भिन्ना सफल लभते स सर्वेण सिद्धी च लभते मात्र संशया अष्टोभय ब्राह्मणस्य लिखित्वा समर्पये तस्य विद्याभये सर्वा गणेश प्रसादत इति श्री नारदपुराणे संकटनाशनं श्री गणपती स्तोत्रं संपूर्ण। तर त्यांचा 1.5 वर्षाचा गणपती होता। तर विसर्जनाच्या दिवशी आम्ही उत्तर पूजा केली। तर मग त्यांना पप्पा सांगत होते कशी पूजा करायची काय करायची।
जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार गणपती बाप्पा मोदकप्रिय तू, मंगलदाता भक्तांची कामना पुरविता, महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवत आमचा विनायका, दैवत तर आम्ही गणपतीचं विसर्जन बाहेर घराच्या बाहेर एका अशा बॉक्समध्ये टबमध्ये करणार. तर आपल्याला असं नेचरमध्ये कुठे पण बाहेर असं किंवा नदीमध्ये किंवा असं लेकमध्ये असं विसर्जन नाही करता येत गणपतीचं. तर काही जणांना करायचं असतं गणपतीचं विसर्जन, तर ते अशी ठराविक जागा असतात तिकडेच आपण विसर्जन पाण्यामध्ये करू शकतो, पण आम्ही बाहेरच इकडे केलं. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा वाटला ते मला नक्की कळवा. धन्यवाद.